क्रिकेट हा जेंटलमन्स गेम अर्थात सभ्य माणसांचा खेळ म्हणून प्रसिद्ध आहे. पण क्रिकेटच्या इतिहासातही अशा घटना घडलेल्या आहेत ज्यांनी क्रिकेटच्या सभ्यतेला गालबोट लावलेला आहे. अशाच एका घटनेच्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत, ज्यामध्ये थेट डॉन ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड मोडण्याची संधी एका मराठमोळ्या माणसाच्या हातून निघून गेली, तीही प्रतिस्पर्धी कर्णधाराच्या आडमुठेपणामुळे. आणि सामन्याचा निर्णय त्या प्रतिस्पर्धी कर्णधाराच्या अखिलाडू वृत्तीमुळे शेवटच्या चेंडूने न होता वॉक ऑफने झाला. महत्त्वाचं म्हणजे हा प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार एका संस्थानाचा राजा होता. 16 ते 19 डिसेंबर 1948 ह्या 4 दिवसांमध्ये रणजी ट्रॉफीचा एक सामना पुण्यात महाराष्ट्र आणि काठेवाड ह्या 2 संघांमध्ये खेळवला जाणार होता. हा काठेवाड संघच आता सौराष्ट्र म्हणून प्रसिद्ध आहे. काठेवाड संघाने प्रथम फलंदाजी करताना 238 धावा केल्या आणि त्यानंतर पहिल्याच दिवशी महाराष्ट्र संघाचा डाव सुरू झाला. महाराष्ट्राचे ओपनर मधुसूदन रेगे आणि कमल भांडारकर यांनी डावाला सुरुवात केली. 81 धावांची भागीदारी झाल्यावर पहिली विकेट गेली. रेगे 47 धावांवरती हिट विकेट झाले आणि त्यानंतर भारताच्या देशांतर्गत स्पर्धांमधल्या एका अतिविशेष फलंदाजीचं प्रदर्शन घडलं. 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी भाऊसाहेब बाबासाहेब निंबाळकर अर्थात बी निंबाळकर हे उतरले. ते मैदानात अशा पद्धतीने स्थिरावले की त्यांना आऊट करणंच अशक्य वाटावं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा महाराष्ट्राची धावसंख्या 1/132 इतकी होती. दुसऱ्या दिवशी पुढे खेळताना निंबाळकरांनी भांडारकरांबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 455 धावांची भागीदारी जोडली. भांडारकरांनी स्वतः 205 धावांची शानदार खेळी केली. जेव्हा ते दुसऱ्या बळीच्या रूपात आऊट झाले तेव्हा महाराष्ट्राची धावसंख्या 536 होती. त्यानंतरही धावांना लगाम लागला नाही. निंबाळकरांच्या जोडीला शरद देवधर आले आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा महाराष्ट्राची धावसंख्या 2/587 एवढी झाली होती. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. तिसऱ्या विकेटसाठी 242 धावांची भागीदारी करून देवधर आऊट झाले तेव्हा त्यांनी स्वतः 93 धावा काढल्या होत्या. स्कोअर कार्ड दाखवत होतं 778ला 3. एका बाजूने निंबाळकर धुआधार खेळतच होते. जेव्हा तिसऱ्या दिवसाचा टी ब्रेक झाला तेव्हा धावसंख्या होती 826ला 4 गडी बाद. टी ब्रेक होईपर्यंत खेळाडूंना कल्पना नव्हती, पण नवीन इतिहास अगदी टप्प्यात आला होता आणि चहापानाच्या ब्रेकमध्ये बातमी पसरली. रणजीतला सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड होता 912 धावांचा आणि तो पार करण्याची संधी महाराष्ट्राच्या संघाला होती. आणि त्याहून जास्त महत्त्वाचं, निंबाळकर 443 धावांवरती नाबाद होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा तेव्हाचा रेकॉर्ड होता 452 धावांचा डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर. निंबाळकरांना फक्त 9 धावा हव्या होत्या डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकण्यासाठी. ही बातमी पसरली, दोन्ही संघांच्या खेळाडूंना कळली आणि सामन्याला एक नाट्यमय वळण लागलं. काठियावाडचे कर्णधार राजकोटचे राजा महाराजा प्रद्युम्न सिंग यांनी फिल्डिंग चालू ठेवण्यास नकार दिला. त्यांची अपेक्षा होती की महाराष्ट्राने आपला डाव घोषित करावा. अर्थात महाराष्ट्राचा संघ याला तयार नव्हता. दोन्हीही बाजू माघार घ्यायला तयार नव्हत्या. शेवटी महाराष्ट्राचे कर्णधार राजा गोखले यांनी एक तोडगा काढला. त्यांनी सांगितलं की फक्त 2 ओव्हर टाका, निंबाळकरांना त्यांचा रेकॉर्ड निर्माण करू द्या, डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकू द्या आणि मग आम्ही डाव डिक्लेअर करतो. पण काठेवाडकरांनी हे नाकारलं. त्यांनी सरळ वॉक ऑफ केलं, सामना सोडला आणि थेट बॅगा भरून रेल्वे स्टेशनवर गेले. सामना डिफॉल्ट महाराष्ट्राला बहाल करण्यात आला. पण निंबाळकरांचा रेकॉर्ड मात्र होता राहिला. कित्येक वर्षांनंतर एका मुलाखतीमध्ये निंबाळकरांनी मात्र ह्या प्रसंगाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते काठेवाडच्या कर्णधाराचं हे वागणं अखिलाडू होतं. त्याला वाटलं होतं की जर असा रेकॉर्ड आपल्या संघाविरुद्ध केला गेला तर रेकॉर्ड बुकमध्ये आपल्या संघाचं नाव चुकीच्या कारणांसाठी नोंदवलं जाईल. म्हणून त्याने सामना अर्ध्यातच सोडला. अर्थात त्यामुळे इतिहासात त्याचं नाव अधिक चुकीच्या कारणासाठी नोंदवलं गेलंय हे तेव्हा त्याच्या लक्षातच आलं नाही. पण ह्यानंतर जे घडलं ते आश्चर्यचकित होण्यासारखं होतं. निंबाळकरांना थेट डॉन ब्रॅडमन यांचा वैयक्तिक संदेश आला आणि त्यामध्ये त्या पत्रामध्ये डॉन ब्रॅडमन यांनी निंबाळकरांच्या खेळीचं कौतुक केलं. नुसतं कौतुक केलं असं नाही, तर ते म्हणाले की तुमची खेळी माझ्या 452 धावांच्या खेळीपेक्षा
जास्त सरस होती. निंबाळकर म्हणतात ही होती डॉन ब्रॅडमन यांची महानता. जरी जागतिक विक्रम त्यांच्याकडे होता आणि भारतीय लेव्हलवरचा विक्रम माझ्याकडे होता, तरी सुद्धा डॉन ब्रॅडमन यांनी स्वतःच्या खेळीपेक्षा माझ्या खेळीला सरस मानलं, श्रेष्ठ मानलं. ही त्यांची महानता होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 47.93च्या सरासरीने 4841 धावा काढून सुद्धा भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मात्र निंबाळकरांना कधीही मिळाली नाही. तरीही आज इतक्या वर्षांनंतर त्यांची 443 धावांची खेळी अजरामर बनली आहे. क्रिकेटच्या इतिहासातल्या सर्वात उल्लेखनीय आणि हृदयस्पर्शी अशा अध्यायांपैकी ही एक खेळी आहे. धन्यवाद.